विठ्ठल 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 म्हणा 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक पीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त अवतार धारक करुणाघन दया सिंधू सकल कंठ भूषण पंचम वेद निर्माते जगत उद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा त्यांच्याच गाथ्यातील उपदेशपर या प्रकरणातील असणारा अभंग आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनाकरिता साजेल शोभेल असा हा अभंग आज निवडलेला आहे। विठ्ठल
तापसा हा परिहार द्यायचा तो असा अत्यंत पुण्यशील आणि धर्मशील असणाऱ्या या हरवाडी गावामध्ये परमार्थ प्रेमी ग्रामस्थांच्या उत्तुंग पारमार्थिक भावनेतून सकल संत कृपा आशीर्वादाने भगवान खंडेरायाच्या सुद्धा यात्रेच्या निमित्ताने आणि भक्तराज हनुमंतरायाच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सुरू असलेला हा भव्य दिव्य सुंदर देखणा असा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच सप्ताहातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्या समस्त हरवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आलेली आहे. माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर एवढंच बोलेन, ना अनुभव ना अभ्यास ना पात्रता ना योग्यता, पण नाव मात्र योगिता. आज या ठिकाणी भक्तराज हनुमंतराया या अल्पज्ञानी बुद्धीला जशी चालना देतील तसं मी या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि चिंतन मांडत असताना बोलत असताना एखादा शब्द माझ्या तोंडून जर का अपशब्द गेलाच, चुकीचा शब्द गेलाच, तर तुम्ही माय मी लेकरू या न्यायानं तुम्ही मला क्षमा कराल हीच अपेक्षा असेल. कारण माऊली म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोच करोनी माऊली रिझे लहानसं बाळ आहे, ते चालत असताना कित्येक वेळेला पडतं, बोलत असताना अपशब्द चुकीचं बोलतं, पण ते त्याच्या आईला कसं वाटतं मायबा, गोड वाटतं. तसं मी सुद्धा बोलत असताना तुम्ही माय लेकरू मी लेकरू या न्यायानं क्षमा कराल हीच अपेक्षा या ठिकाणी असेल. आज जरी मी गादीवरती उभी असले तरी मी आत्ताच सांगितलं मी काय फार मोठी ज्ञानी नाही, पण एकल्याचा नोहे खेळ आणि म्हणूनही मेळ मेळविला या न्यायाने आज कीर्तनाकरिता खूप मोठी मोठी गायक वादक मंडळी सगळी हारवाडी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या मुखातून आपण दररोज आता ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकत आहात. ते असणारे आदरणीय हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर महाराज आष्टेकर या ठिकाणी गायनासाठी साथसंगत करत आहेत. आणि अतिशय चांगल्या व्यक्तीकडे तुम्ही हे व्यासपीठ दिलेलं आहे. कारण व्यासपीठ चालवायचं म्हटलं तर ज्ञान सगळ्या गोष्टींचं असलं पाहिजे. आणि ते कुळात कशा ब्राह्मण कुळामधले ते आहेत. ब्रह्म जानाती इति ब्राह्मणाहा, ब्राह्मण सुद्धा उगं कोणाला म्हणत नाहीत, ज्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे असे असणारे आष्टेकर माऊली या ठिकाणी आहेत. त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक. इकडं आमचे सतीश मामा बावचीकर, ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये 8 दिवस कथेसाठी इतकी सुंदर साथ केली की आता काय बोलावं मामाबद्दल. सतीश महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ज्यांच्या मार्गदर्शनाने गेली 24 वर्ष झालं हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे असे असणारे आदरणीय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे हरिभक्ती पारायण नागनाथ महाराज साठे या ठिकाणी आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. कारण मायबाप लग्न करणं सोपं आहे, पण ती बायकोसोबत तिथपर्यंत नेऊन संसार पोचवणं फार अवघड आहे, तो टिकवणं अवघड आहे. नोकरी लागणं सोपं आहे, पण ती 58 पर्यंत टिकवणं फार अवघड आहे. तसं सप्ताह सुरू करणं हे सोपं आहे, पण हा अनंत कालापर्यंत असाच टिकवणं याला फार महत्त्व आहे. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक. इकडं आमचे उमाकांत महाराज कुलकर्णी सुद्धा आहेत. इकडं आमचे गुरुजी आहेत हरिदास महाराज आहेत. इकडं आमच्याच गावचे असणारे ज्यांचं की हार्मोनियम वादक खूप छान आहे बरं का त्यांचं वादन, अण्णासुद्धा आहेत. अण्णांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक. इकडं पाडे गुरुजी आहेत. इकडं आमचे कृष्णा महाराज सुद्धा आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत महाराज आमचे कृष्णा महाराज. म्हणजे लहानपणापासून तुम्ही सगळे पाहताय ना, कीर्तन करतात, रात्री तुम्हाला शिकवतात आणि दिवसभर लेकरांना शिकवतात. अतिशय गोड असणारं व्यक्तिमत्व कृष्णा महाराज आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आणि हार्मोनियमची साथ करणारे आदरणीय भाऊसुद्धा या ठिकाणी आहेत, ज्यांचे की महाराज त्यांच्या आता चिरंजीवची दररोज भेट होते. ते आमचे गुरुबंधू आहेत. हां,
आणि भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत. अतिशय गोड साथ आहे. भाऊंच्याही चरणावरती नतमस्तक. यदा कदाचित कीर्तनकार या स्टेजपर्यंत येताना जर चुकला तर त्याला व्यवस्थितरित्या इथपर्यंत आणून पोचवण्याचं काम आमचे माळी महाराज चोपदार या ठिकाणी करतात. छान, त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक. रितेश महाराज या ठिकाणी मृदंगाची गोड अशी 2 तास साथ करणार आहेत. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी सर्व हारवाडी ग्रामस्थांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या त्या परमात्म्याला सुद्धा शतशः वंदन करून या ठिकाणी सेवेला प्रारंभ. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी वारकरी संत वारकरी संत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संता अभंग जगद्गुरु तुकोबबारा यांचा आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबबाराय समस्त मानवी जीवाला या ठिकाणी उपदेश करतायत. उपदेश कोणी करावा, उपदेश कोणाला करावा याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. इथे सुद्धा काहीतरी शास्त्र आहे. नाहीतर अनेक जण आपल्याला या व्यवहारामध्ये उपदेश करते भेटतात. ज्याच्याकडं काहीच ज्ञान नाही, ज्या विषयाच्या बाबतीत समोरच्याला ज्ञान द्यायचंय त्या विषयातलं कसलंच ज्ञान नसताना सुद्धा माणसं इतरांना उपदेश द्यायला जातात. पण संत महात्म्यांचा जर आपण कधीतरी अभ्यास केला तर कळेल तुम्हाला संतांकडे किती मोठं ज्ञान आहे. आणि उपदेश कोणीही करायचं नाही. उपदेशकर्त्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे. एक तर ज्ञान असलं पाहिजे, दुसरी गोष्ट अनुभव असला पाहिजे आणि तिसरी गोष्ट अधिकार असला पाहिजे. तो व्यक्ती या ठिकाणी उपदेश करण्यासाठी पात्र ठरेल. संतांचा जर अधिकार आपल्याला पाहायचा झाला तर खूप मोठा अधिकार आहे. आणि अधिकार हा सहजासहजी प्राप्त होत नाही. सांगेन मी तुम्हाला. आधी अधिक कर, बरोबर, अधिकार आधी केलं पाहिजे आणि मग माणसाला तो अधिकार प्राप्त होत असतो. माझे तुकोबबाराय काही सामान्य नाहीत. ज्या यमाची आज प्रत्येक जीवाला भीती आहे तो यम सुद्धा माझ्या तुकोबबाराय यांचं या वाणीनं या मुखाने नाम घेतलं तर यम सुद्धा काय करतो हो, थरथर कापायला लागतो. तुकाराम 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 तुकाराम
घेता एका ठिकाणी असंच म्हणलं, प्रमाण झालं की टाळी वाजवायचा, आवडलं की टाळी वाजवायची. एक जण महाराज फार विद्वान भाऊ उभा टाकला आणि म्हणला नाही आवडल्यावर, म्हणलं उठून जायचं. असं का नाही, सगळ्यांनी वाजवायची. ज्या यमाची, ज्या काळाची प्रत्येक जीवाला आज भीती आहे, तो यम सुद्धा या ठिकाणी माझ्या तुकोबारायांचं नुसतं मुखाने नाम घेतलं तरी काय होतो, थरथर कापायला लागतो. इतके अधिकारी माझे तुकोबाराय आहेत. इतकंच नाही हो, ज्या वाटेने तुकोबारायांनी जावं त्या वाटेची माती सुद्धा काय म्हणायची हो, विठ्ठल विठ्ठल म्हणायची. फार मोठी शोकांतिका आहे. एवढ्या भव्य दिव्य मंडपामध्ये एवढं सुंदर या ठिकाणी कार्यक्रम आहे, पण इथं आल्यानंतर तुमचं आमचं मुख हे विठ्ठल विठ्ठल म्हणतं का म्हणत तुम्हीच मान्य करता. मानलं बघा तुम्हाला विठाला. मी सांगितलं प्रथम या ठिकाणी अधिकार माणसाकडे असला पाहिजे. दुसरी गोष्ट माणसाकडे अनुभव असला पाहिजे. ज्या विषयाच्या बाबतीमध्ये दुसऱ्याला उपदेश करायचा आहे त्या विषयातला अनुभव असला पाहिजे माणसाकडे. उगाचच मी एखाद्याला सांगितलं बाबा रे जा बोरवटी गावामध्ये नदी ओलांडून जा आणि त्या ठिकाणी तिथं कोण कुठं राहते, काय कोणाचं घर कुठे, हे सगळी माहिती घेऊन मला येऊन सांग. पाठवलेल्या व्यक्तीनं महाराज नदीला पूर आला होता, पूर पाहिला आणि तो तिथूनच माघारी फिरला. आता मला सांगा तो व्यक्ती मला काही सांगू शकेल का? हे मी नाही सांगत, ज्ञानोबाराय सांगतात. ऐलीची थडी न पवता न पळे मागवता तया पहिल्या द्वीपाची या वार्ता काय होय. काय तो तिकडची माहिती देऊ शकणार आहे. म्हणून अनुभव सुद्धा जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि संत महात्मे अनुभवाशिवाय बोलत नाहीत. जे बोलतात तेच करतात आणि जे करतात तेच बोलत असतात. इतर बोलत सुद्धा नाहीत. तुकोबाराय अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे किंवा मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणे चाखून सांगे. असं तुकोबाराय अनुभवाशिवाय या ठिकाणी बोलत नाहीत. आणि तिसरी गोष्ट माणसाकडे ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान नसेल तर इतरांना आपल्याला उपदेश करता येत नाही. आता याच्यात सुद्धा 3 वर्ग पडतात हो. पहिला वर्ग आहे आज्ञ जीव, दुसरा आहे तज्ञ जीव आणि तिसरा आहे सर्वज्ञ जीव. आज्ञ याच्यामध्ये कोण येतं? तुम्ही आम्ही सुद्धा आज्ञ वर्गातले जीव आहोत. कारण आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला एखाद्या गुरुकडे जाऊन ते प्राप्त करावं लागतं. हार्मोनियमचं ज्ञान एखाद्याला प्राप्त करायचं असेल तर असं भाऊंसारख्यांकडे जाऊन ते प्राप्त करावं लागेल. कुठल्याही गोष्टीतलं ज्ञान, अज्ञानी जीवाची व्याख्या आज्ञ या वर्गामध्ये येतो. एखादं लहानसं बाळ आहे, अंगणामध्ये बसवलं, बसल्यानंतर त्याला एक भाकरीचा तुकडा दिसला. आता ते लेकरू पाहत नाही किती घाण झाला, कुठे पडला, कधीचा आहे, काही पाहत नाही. लेकरू चटकन घेतं आणि मुखामध्ये घालत असतं. ज्ञानोबाराय म्हणतात ते चोख ते मैळ काही जाणून या बाळ देखे ते केवळ मुखीची घाली. ते पटकन उचलून मुखामध्ये घालतं. त्याला म्हणावं आज्ञ जीव. आणि त्या वर्गात येणारी सुद्धा तुम्ही आम्ही मंडळी आहोत. दुसरा वर्ग आहे तज्ञ. तज्ञाचा विचार आपण जीवनामध्ये केला तर तज्ञ सुद्धा फार हुशार असतात अशातला भाग नाही. जो विषय जीवनामध्ये निवडला, एखादा वकील आहे, आपल्या इथं सुद्धा वकील भैया आहेत बरं का. आणि अशी माणसं असावी आपल्या गावाला ज्यांचं की खूप मोठं इथं सुद्धा पारमार्थिक क्षेत्रामध्ये योगदान आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावरती ते सुद्धा कार्यरत आहेत. काय सांगत होते मी? कुठं होतो आपण? कुठं? हारवाडीमध्ये. वकील वकील कुठं? मंडपात की कीर्तनात? विठ्ठल. अशी माणसं असली पाहिजे हे मी या ठिकाणी सांगत आहे. तज्ञ सुद्धा फार हुशार असतात असं नाही. जो विषय आपल्या जीवनामध्ये निवडलेला आहे
त्या विषयाच्याच बाबतीतलं फक्त ज्ञान असतं. एखादा डोक्याचा स्पेशालिस्ट आहे आणि आपण जर त्याच्याकडे माझं हाड मोडलं आणि एवढं दुरुस्त करून द्या म्हणून जर गेलो तर तो काय सांगेल की मी डोक्याचा स्पेशालिस्ट आहे, मला बाकीच्यातलं ज्ञान नाही. अशी सुद्धा या ठिकाणी मंडळी आहे, ती तज्ज्ञ मंडळी ज्यांना सगळ्या गोष्टीतलं ज्ञान नसतं. आणि तिसरा वर्ग असा आहे जो आहे सर्वज्ञ. सर्वज्ञ याच्यामध्ये येतात संत महात्मे. जगताच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर असा एकही प्रश्न नाही की त्याचं उत्तर माझ्या गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये नाही. खगोलशास्त्र, रसायनशास्त्र याचा सुद्धा अभ्यास करणाऱ्या ज्ञानातल्या ज्ञानाला सुद्धा भुरळ पडेल हो ज्ञानेश्वरी वाचत असताना. विचारवंताचे हात टेकल्या जातील इतकं ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये भरलेलं आहे. 750 वर्षापूर्वी तुम्हाला वाटतं कुठल्याही गोष्टीचा शोध आज लागला, पण 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी त्या काळी तो शोध लावून ठेवलेला आहे. असं अफाट ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. गाथा कधीतरी उघडा, कधीतरी गाथ्याचा अभ्यास करा, कळेल तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा किती ज्ञान आहे. एखाद्या डॉक्टरला वाटेल फार तुमच्या संतांची वाहवा करतात आई, तुमच्या संतांकडे डॉक्टर की क्षेत्रातलं ज्ञान आहे का? तर त्याही क्षेत्रातलं ज्ञान माझ्या संतांकडे आहे. 450 वर्षापूर्वी तुकोबारायांनी तिथं लिहून ठेवलंय. आजकालचे डॉक्टर मायबाप आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला अर्धा तास तपासतात आणि आपल्यालाच पुन्हा विचारतात काय होतंय सांगा. मग सांगितल्यानंतर उपचार सुरू. पण माझ्या तुकोबारायांनी तसं नाही केलं. या जगतावरती ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकला तुकोबारायांनी, त्यावेळेस तुकोबारायांच्या लक्षात आलं की या प्रत्येक या मानवी देह धारण केलेल्या जीवाला एकच रोग झालेला आहे, तो म्हणजे भवरोग या ठिकाणी झालेला आहे. आणि या भवरोगातून सुटायचं असेल तर त्यावरती पथ्य सुद्धा सांगितलेलं आहे. ब्रह्मरस घेई काढा जिने पिडा वारेल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी पथ्य नाम विठो वाचे हे सांगितलेलं आहे. वकिली क्षेत्रातलं ज्ञान सुद्धा संतांकडे आहे. आता त्यांच्याकडे बघूच नका ना तुम्ही, फिरू फिरू बघू नका, तिकडं आहेत ते तुम्ही दररोज पाहताय. वकिली क्षेत्रातलं ज्ञान आताचा वकील काय करतो, थोडंसं वकील भैयाची माफी मागून, पण आताचा वकील काय करतो कृष्णा भैया, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करावं, पण खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करावं. एखाद्यावरती अन्याय होत असेल, एखाद्यावरती अत्याचार होत असेल तर कधीतरी खोटं सुद्धा बोलावं. कारण तुकोबाराय सुद्धा म्हणतात देव जोडे तरी करावा अधर्म, कधीतरी बोलावं. पण त्याही क्षेत्रातलं ज्ञान तुकोबारायांकडे आहे. एखादा व्यक्ती जर समोर उभा राहिला, असत्य बोलत असेल, चुकीचं बोलत असेल, व्यर्थ बोलत असेल, तर तुकोबाराय म्हणतात की बाबा तू जे काही बोलतोयस ना ते सगळं काही मला समजतंय, प्रमाण देतात. हरी तुका म्हणे आम्हा कळते चाचणी, तुका म्हणे आम्हा कळते चाचणी, तुका म्हणे आम्हा
क्षेत्रामधलं ज्ञान माझ्या तुकोबारायांकडे आहे. एखाद्याला धन कमवण्याची फार हौस असते आणि सगळ्यांना ती आहे सुद्धा. पण धन कमवायचं असेल तर कुठल्या तरी वाम मार्गाने जाऊन न कमवता ते कोणत्या मार्गाने जाऊन कमवलं पाहिजे, कशा प्रकारे कमवलं पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचार हेच करील हेच करील, उत्तम ती गती तो एक पावेल, उत्तम ती गती तो एक पावेल. उत्तम ती गती तो एक पावेल, उत्तम ती गती तो एक पावेल. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारायच करी, उदास विचारायच, जोडोनिया धन जोडोनिया धन, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारायच करी, उदास विचारायच करी. वा. बघा बरं, इकडं वाजवले तुम्ही. ज्यांना हात आहेत तेवढ्यांनी वाजवा, बाकीच्यांनी राहू द्या, नसलेल्यांनी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. गरीब होऊन जन्माला येणं हे आपलं नशीब आहे. सगळ्यांनी धन कमवावं, गरीब होऊन जन्माला येणं हे आपलं नशीब आहे. पण गरीब राहूनच मरणं हे आपला निव्वळ दलिंदरपण आहे महाराज. फार कष्ट करायचे, चांगलं श्रीमंत व्हायचं सगळ्यांनी. म्हणून तुकोबाराय धनच कमवायचं असेल तर जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी. याही पुढं तुकोबाराय एखाद्याला व्यापारी क्षेत्रामध्ये फार आवड असेल तर तिथलं सुद्धा ज्ञान सांगतात. आणि असं ज्ञान मी किती जरी सांगत राहिले, असे कोट्यावधी सप्ते जरी या ठिकाणी अपुरे पडतील, असं ज्ञान आहे. घातला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार. तुम्ही आम्ही उदार पदरात टाकतो, संत मात्र स्वतः उदार असतात. विठ्ठल या सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान तुकोबारायांकडे आहे. म्हणून तुकोबारायांनी उपदेश करावा, म्हणून संतांनी उपदेश करावा. विठ्ठल याही पुढे जर तुकोबारायांबद्दल बोलायचं झालं तर देव आणि तुकोबाराय काही वेगळे नाहीत. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. सांगेन मी तुम्हाला तुकोबारायांचा अधिकार अजून सुद्धा. आणि आपल्याला रात्रभर कीर्तन करायचं आहे असं हारवाडीकर मंडळी म्हणले. आता बाहेरचे येऊन 2 तास करतात, तुम्ही गावचे आहेत मग 4 तास करायला काय अडचण आहे. हा काकडान पुन्हा तुमचं पारायणचं संगच. बाला बीड नावाचं प्रांत आहे आणि या बीड नावाच्या प्रांतामध्ये एक बालाघाट नावाचा परागणा आहे. या परागण्याचे राजे आहेत राजा रामदेवराय. आणि या राजा रामदेवरायांची चाकरी करण्याकरिता ज्ञानोबारायांचे काही वंशज त्या ठिकाणी होते.
आणि याच परागण्यामध्ये एक करंजकर नावाचा इनामदार राहत होता. या इनामदाराने बंड पुकारलं होतं. याच्या बंडाचं क्षमन व्हावं याच्याकरिता राजा रामदेव रायाने ज्ञानोबारायांच्या वंशजांना पत्र पाठवलं की त्याच्या बंडाचं क्षमन करा, त्याच्या मुसक्या आवळा, त्याला जीवे मारा आणि आमच्या समोर आणून हजर करा. ज्ञानोबारायांच्या वंशजांनी पत्र वाचलं आणि त्याच ठिकाणी ते पत्र आज्ञा म्हणून स्वीकार केलं. हातामध्ये तलवार उचलली आणि युद्ध सुरू झालं. युद्ध चाललं जवळजवळ 1 वर्षापर्यंत आणि या कुळाचं भाग्य एवढं मोठं, विजयसुद्धा याच कुळाचा झाला. पण दुर्भाग्याची गोष्ट अशी की ज्ञानोबारायांचे एक वंशज रक्त रंजित अवस्थेमध्ये धारातीर्थी त्या ठिकाणी पडलेले आहेत. उर्वरित असणाऱ्या सर्व वंशजांनी ही अवस्था पाहिली आणि अखंड वैराग्य निर्माण झालं. नको रुक्या टुक्याचा हिशोब, नको सेनापती पद, नको तलवारीचा खणखणाट, नको 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 हातातल्या तलवारी खाली टाकल्या, हातामध्ये टाळ घेतला आणि अखंड पारमार्थिक दृष्टीने वाटचाल सुरू केली. आणि पारमार्थिक दृष्टीनं वाटचाल करत असताना, त्या वाटेवरती चालत असताना या कुळावरती गहिनीनाथांची कृपा झाली आणि याच कुळामध्ये ज्ञान जन्माला आलं. ते चालते ज्ञानाचे बिंब. या ज्ञानोबारायांनी वयाच्या 11व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. अमृतानुभवाला पूर्ण विराम मिळाला. चांगदेव 65 चांगदेवाच्या गळी उतरली. हरिपाठासारखा ग्रंथ सुद्धा लिहिला. सामान्य माणसांच्या कंठावरती हरिपाठ हा गुंजराव करू लागला. इतकंच नव्हे तर पसाय दान रूपी कळस सुद्धा झाला. आणि माझ्या ज्ञानोबारायांनी श्री गुरुरूपी असणारे निवृत्ती दादा त्यांच्याकडे समाधीची परवानगी मागितली आणि निवृत्ती दादा ज्ञानदादा समाधीस्थ झाले. निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि पुन्हा एकदा हा महाराष्ट्र अखंड अज्ञानाच्या अंधकारामध्ये 300 ते 350 वर्ष चाचपडत राहिला. कोणी ज्ञाना जन्माला येतो का, कोणी तुका जन्माला येतो का, कोणी एका जन्माला येतो का, पण आलाच नाही. या महाराष्ट्रातली माणसं जात्यात दानी भरडल्या जावी तशी ती माणसं त्या ठिकाणी भरडून जाऊ लागली. इतकंच नाही, आया बहिणींच्या इज्जतीची लखथर वेशीला टांगण्यात आली. मंदिरावरचे कळस कापले, मूर्तीच्या विटंबना झाल्या आणि धर्म या ठिकाणी त्राही 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 करायला लागला. इतक्यातच विटेवरच्या पांडुरंगाने खाली डोकावून पाहिलं आणि आपल्या मुकुटातला एक मणी, आपलं तेज, आपलं ओज, आपला प्राण, आपला श्वास याच्या सगट इंद्रायणीच्या काठावरती देहू गावामध्ये टाकला. ते म्हणजे साक्षात जगद्गुरु तुकोबाराय. आणि याच तुकोबारायांनी भंडारा भामचंद्र घोराडेश्वराला भाऊबंद मानलं. दगडाचे टाळ केले, वृक्षवल्लींना सोयरं मानलं, पशुआदिकांना सुस्वराने भजन आळवायला लावलं आणि 4200 अभंगाची निर्मिती केली. या 4200 अभंगाचे 28,000 चरण आणि यातला प्रत्येक शब्द न शब्द जो बोलतो तो फक्त आणि फक्त पांडुरंगाशी. या प्रत्येक शब्दामध्ये या जड जीवाचं हित आहे. म्हणून आजच्या दिवशी अभंग सुद्धा आणि उपदेश सुद्धा माझ्या संतांचाच आहे. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. अभंगाला या ठिकाणी अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, देहाला यायला नाही पाहिजे होतं पण आपण आलोत. एकीकडं तुकोबाराय म्हणतात यायला नाही पाहिजे कारण माणूस या जन्म मृत्यूच्या दुःखामध्ये पुन्हा अडकत असतो. पण एकीकडे या देहाला भाग्यवान आल्या न काय म्हणतात की धन्य आम्ही, तुकोबाराय म्हणतात बघा, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. धन्यता सुद्धा दिलेली आहे तुकोबारायांनी. एकीकडे या देहाला दुर्लभ सुद्धा मानलं जातं आणि एकीकडे या देहाला नाशिवंत सुद्धा मानलं जातं. अतिशय दुर्लभ देहाला प्राप्त झालेले जीव तुम्ही आम्ही आहोत. हा मानव देह आम्हाला मिळालेला आहे पण बऱ्याच जणांना अजून कळालेला सुद्धा नाही. आणि जर कळाला असता तर पुड्या, गुटखा, तंबाखू खांबेच्या खांबे आतमध्ये वतले नसते. एवढा श्रेष्ठ असणारा देह आहे पण मायबाप तुम्ही आम्ही काय करतो, वायाला घालवतो. थोडंसं लेट करेंट आहे का तुमच्याकडं?
त्या वेळेला वाजवीत जा की. आणि टाळ्या काय कुठून आणायच्या नाहीत माय. हात आहेत ना दोन्ही, मी मगाशी सांगितलं ज्यांना आहेत त्यांनी वाजवायच्या. हा. काय चालू होतं आपलं कीर्तन. कीर्तन. देहाला आपण आलोत पण सगळ्याला कळालाच असं नाही, म्हणून तर संतांना बारंबार उपदेश करावा लागतो. श्रेष्ठ आहे देह पण आपण त्याची माती मोल या ठिकाणी करून टाकतो. संत महात्मे म्हणतात बघा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. संतांनी उपदेश करून सांगितलेला आहे या ठिकाणी. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. नाश तुम्ही या आयुष्याचा करू नका असं तुकोबारायांनी सांगितलं. संत महात्मे सांगून सांगून थकले. हात जोडून सांगितलं, कधी कधी पाया पडून सांगितलं. वाजतसे बोंब कोणी नायकते कानी, वाजतसे बोंब कोणी नायकते कानी. ओ वाजतसे बोंब कोणी नायकते कानी, वाजतसे बोंब कोणी नायक कानी. हरी हरी नमन तया थोर झाली हानी, थोर झाली हानी. हरी हरी नमन तया थोर झाली हानी, हरी हरी नमन तया थोर झाली हानी. वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, वाजतसे बोंब कोणी नायक कानी, वाजतसे बोंब कोणी नायकती कानी. वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, नायकती कानी. हरी हरी नमन तया, हरी हरी नमन तया थोर झाली हानी. वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, कोणी नायक कानी. हरी 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 मनसा थोर झाली हानी. वाव, दोन चार ऐकू आल्या. तुकोबारायांनी कधी पाया पडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हा, कर टाळी बोला मुखी नाम. कधी तुकोबारायांनी शिव्या घालून सांगितलं, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे. आणि नाथ बाबा तर याच्या पुढची भाषा वापरतात, काय माय गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी अरे मोढा. कितीही सांगितलं संतांनी तरी तुमच्या आमच्यात काही बदल होत नाही. श्रेष्ठ देह आहे, त्याचा काय या ठिकाणी केल्यानंतर उपयोग खरं देहाचं सार्थक होईल हे कळालं पाहिजे. म्हणून संत म्हणतात, हरी मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना तोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, टाळी वाजवा म्हणा, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी
संत महात्मे म्हणतात की देह मिळालेला आहे पण त्याला तुम्ही काय करता, मातीमोल करून टाकता. म्हणून म्हटलेलं आहे तुम्हाला मिळाला पण कळाला आहेच असं नाही. बऱ्याच जणांना अजून तरी कळाला नाही. म्हणून आमच्या महाराजांनी प्रमाण दिला, आता तरी पुढे सावध झालं पाहिजे. आणि जे उपदेश प्रकरण जे आहे ते सगळ्या या जीवासाठीच आहे, सावध केलेलं आहे त्याच्यातून तो आम्हाला. आणि दुसरं या ठिकाणी गोष्ट म्हणजे काहींना हा देह कळाला पण मिळत मात्र नाही. स्वर्गातले देवादिदेव त्यांना देहाचं मूल्य कळालं, महत्त्व कळालं, पण अपेक्षा असून इच्छा असून सुद्धा तो देह मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छित स्वर्गीचे अमर इच्छिता देव हा स्वर्गीचे अमर इच्छिता देव हा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. हो नारायण नामे हो जीवन मुक्त हा नारायण नामे हो जीवन मुक्त. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिता देव मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिता देव मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणून देवादिदेवांनी सुद्धा या ठिकाणची अपेक्षा केलेली आहे, या देहाची अपेक्षा केलेली आहे. इच्छा असून सुद्धा पण मिळत नाही. आणि संत महात्मे एक असे आहेत की ज्यांना मिळाला आणि कळाला सुद्धा, आणि संतांनी याचा उपयोग सुद्धा योग्यच करून घेतलेला आहे. आणि संत उच्च पदाला सुद्धा तुकोबारायांनी याचा उपयोग योग्य केला. म्हणून आज जगताच्या पाठीवर एकमेव तुकोबाराय असे आहेत की सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. जी वस्तू मिळण्याला फार महत्त्व नाही, जी वस्तू ज्याच्याकरिता मिळाली त्याच्याकरिता तिचा वापर झाला तर ती सार्थकी लागते, अन्यथा मिळून सुद्धा ती वायाला जात असते. म्हणून संतांनी या देहाचा योग्य उपयोग केला. देव दिला दे भजना को मना, देव दिला दे भजना को मटा. देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता. कोई भाला फाटा
दिला देव दिला देह भोजना गोमटा देव दिला देह भोजना गोमटा. हे बरोबर आहे ना का माझं चुकलं? माझं चुकलं वाटतं. कशासाठी दिला? भजनाकरिता दिलेला आहे म्हणून त्याचा योग्य उपयोग संतांनी केलेला आहे. आणि संत या ठिकाणी ज्या सुखाला प्राप्त झाले ते सुख तुम्हा आम्हाला मिळावं याच्याकरिता या देहाचं महत्त्व, या देहाला आल्यानंतर तुम्ही आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे हे तुकोबा आलिया संसारा उठावे करा ओ आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा ओ आलिया संसारा उठावे करा शरणचा उतरा पांडुरंगा शरणचा उतरा पांडुरंगा शरणचा उद्धारा पांडुरंग शरणचा उद्धारा पांडुरंग शरणचा उतरा पांडुरंगा शरणचा उतरा पांडुरंगा शरणचा उद्धारा पांडुरंग शरणचा उद्धारा पांडुरंग ओ ते काळाते धन तू विराजे ओ ते काळाते धन तू विराजे ओ ये काला दे धन को विराज ओ ये काला दे धन को विराज हे आलिया संसारा उठवे केरा धनचा उतारा पांडुरंगा हे काळाते धन कुबेराचे हे काळाते धन कुबेरा आलिया संसारा उठवे करा धनचा उतारा पांडुरंग काळाचे धन को विराज ये काले धन को विराज वा. सनईसाठी टाळ्या. कोण वाजवलं म्हणून बायका बघायल्यात महाराज. आता कुठं सनई तर दिसना. कला आहे महाराज, कला. आलिया संसारा उठावे ग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. तुकोबारा यांनी उपदेश केला. देहाला आलात तर काय करा, त्या भगवंताला शरण जा. आणि हे शरण जात असताना कसं जा? उठा, वेग करा. का उठा आणि वेग करा असं सावध का केलं संतांनी? कारण आलात ना देहाला तर उठा, वेग करा, सावध केलं संतांनी. कारण काय? ज्या देहाने आपल्याला शरण जायचं आहे तो देह या ठिकाणी त्याचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून सावध संतांनी केलेलं आहे. शरण गेल्यानंतर तुम्ही म्हणाल काय होतं? शरण भगवंताला गेलं की त्याचे चरण प्राप्त होतात. आणि एकदा का चरण प्राप्त झाले की जीवनामध्ये जी धावाधाव चाललेली आहे ती सगळी खुंटते आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. तुकोबारा म्हणतात आता कोठे
गेला भाग गेला शीन गेला आता कोठे धावे मना 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 तुमचे चरण देख लिया आता कोठे धावे मना तुमचे चरण देख लिया तुमचे चरण देख लिया तुमचे चरण देख लिया भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला आता कोठे धावे मना तुमचे चरण देख लिया आता कोठे धावे मना तुमचे चरण देख लिया तुमचे चरण देख लिया ओ भाग गेला सीन गेला भाग गेला शीन गेला त्याला शरण गेलं की त्याच्या चरणाची प्राप्ती माणसाला होते आणि खरं सुख शाश्वत सुख जर कुठे आहे तर त्या भगवंताच्या जवळच आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तिथं सुख आहे महाराज. म्हणून शरण जायला सांगितलं. दुसरी गोष्ट का शरण जायला सांगितलं तर या प्रत्येक जीवाच्या मागे दोन मोठी संकट मोठे दुःख आहेत. एक म्हणजे जन्माचं दुःख आहे आणि दुसरी गोष्ट मरणाचं दुःख या ठिकाणी आहे. ही फार मोठी दुःख आहेत. जन्माला येणं सुद्धा सोपं नाही. संत महात्मे सांगतात काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाणा तुझं क्षणाक्षणा ध्यातसे. सोपं नाही जन्माला येणं आणि मरण तर त्याहून कठीण आहे दुःखदायी आहे. एका वेळेला माणसाला 100 विंचवाने दंश करावा इतक्या वेदना माणसाला होतात मरते वेळी. मग सोपं आहे का मरण. मग संत महात्मे म्हणतात या देहाला आलात तर असं काहीतरी करा की हे जन्म आणि मरण हे खुंटलं पाहिजे. नाथबाबा सांगतात पहा जेने नये जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा. काहीतरी असं साधन करा की जन्माला येणं आणि मरणं सुद्धा त्या ठिकाणी खुंटीत झालं पाहिजे. खंडन त्याचं झालं पाहिजे. मग कशाने आपलं या ठिकाणी जन्म आणि मरणाचं दुःख जाईल हो तर त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर. नाथबाबा सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंतांतया नाही मागुता जन्म घेई. नाहीतरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली धार झाला सफल व्यापार. त्याचा सफल व्यापार होतो. म्हणून शरण जायला सांगितलं. मनवोनी चरण जावे मनवोनी चरण जावे मनवोनी चरण जावे मनवोनी चरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो तेरी लपार तो तेरी लपार सर्व भावे देवा सर्व भावे देवती. पेटीचा थोडा आवाज दे. पेटीचा थोडा आवाज दे. स्वतःचा थोडा करतो.
तो हा उतरील पार उतरील पार. कशासाठी शरण जायचं म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी. काय करेल तो तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. हा जो भवसागर आहे जन्म मृत्यू रूपी तो सागर तरून जाईल. त्याला शरण गेल्यानंतर त्याचं भजन केल्यानंतर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. अनेक या ठिकाणी फायदे सांगता येतील शरण गेल्यानंतर काय होईल. पण आता वेळ सुद्धा बाबा तिकडं बघायलेतच माऊली महाराज. त्याची प्राप्ती सुद्धा आम्हाला होते आणि त्याची प्राप्ती झाली तर जीवनातली सगळी काय भीती नष्ट होते. तुकोबाराय म्हणतात हरी आला हाता हरी आला हाता हरी बोला बोला हरी हरी मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता त्यांची सरलीर धार त्यांची सरलीर धार त्याची प्राप्ती सुद्धा आम्हाला होत असते. अनेक फायदे आहेत त्याच्या शरणागतीचे. तुम्ही म्हणाल खरंच होतात का? खरंच तो आमच्यावर कृपा करतो का? शरण गेल्यानंतर खरंच तो करत असतो. कारण तो कृपेचा सागर आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पावावी. कीर्तनाला कमीत कमी 4 तरी तास वेळ पाहिजे होता बघा. तुमच्यासारखी सगळी गायक आहेत म्हणून म्हणते मी. काय माझं ज्ञान सांगत नाही तुम्हाला. तुमच्यासारखी गायकासाठी म्हणते मी. 4 तास वेळ असता म्हणजे सगळ्यांना मी प्रमाण सांगेन तुम्हाला. तसा माझा अभ्यास आता भरपूर झालेला आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पावविल. खरंच तो कृपावंत आहे. कृपा की न होती आदत तुम्हारी कृपा की न होती आदत तुम्हारी सुनी रहेगी अदालत तुम्हारी सुनी रहेगी अदालत तुम्हारी. खरंच तो कृपावंत आहे म्हणून त्याची शरणागती केली पाहिजे. म्हणून तो कोबारायाने उपदेश केला की बाबा त्याला शरण गेलं पाहिजे, त्याला आपलंसं केलं पाहिजे. संत महात्म्यांनी किती जरी उपदेश केला तर तुमच्या आमच्यात बदल होत नाही. जवळजवळ 24 वर्ष म्हणजे 2 तप आपल्या हारवाडी गावचं या ठिकाणी सप्ताहाचे पूर्ण झालेले आहेत. पण बदल झाला का हो? तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तेवढं कीर्तनकार
झाला की बदल आज कसं आहे की नाही. चला सगळ्यांचे तुमच्या आशीर्वादाने अशीच साथ आयुष्यभर असावी एवढीच विनंती. काय सांगत होते मी, काय कीर्तन काय दुसरं मग कुठं होतो हे का. त्याचे शरणागती केल्यानंतर सगळं काही जीवनामध्ये प्राप्त होत असतं. त्यांची सरली येरधार त्या ठिकाणी सरत असते. किती जरी सांगितलं तरी बदल मात्र तीळ मात्र होत नाही आपल्यात. मी तर असं म्हणेन आपल्यापेक्षा दगड कितीतरी पटीने बरी आहेत. कारण माझ्या तुकोबारायांना आणि त्यांच्या भागीरथी नावाच्या मुलीला दूध न देणारी तुमच्या आमच्यासारखी माणसं होती. पण ज्या नंदीने दूध दिलं तो नंदी मात्र दगडाचा होता. तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवणारी तुमच्या आमच्यासारखी माणसं होती. पण तोच गाथा पाण्यावरती तरंगत राहावा याच्याकरिता अहोरात्र धडपड करणारी ती दगड होती. आजही दगड प्रामाणिक आहेत, कालही दगड प्रामाणिक होती. रस्त्यावरती लावलेली दगड सुद्धा तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी इशारा करतात, सावध करतात. पण बेसावधपणे वाहनं चालवतात ती तुमच्या आमच्यासारखी माणसं. कालही दगड प्रामाणिक, आजही प्रामाणिक. शेतात रोवलेली दगड सुद्धा प्रामाणिक आहेत. त्याला उपटून काढतात, त्याला सरकवतात ती तुमच्या आमच्यासारखी महामूर्ख माणसं. विठ्ठल दगडात बदल होतो. आजही तुम्ही एखाद्या दगडाला जर गुलाल लावला तर त्याचा चोखोबा होतो. आजही तुम्ही एखाद्या दगडाला जर सिंदूर लावला तर त्याचा मारुती होतो. आजही तुम्ही एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो. आणि आजही तुम्ही एखाद्या दगडाला बुक्का लावला तर त्याचा पांडुरंग होतो. हा दगडात बदल होतो पण माणसात बदल होत नाही. एक वाक्य बोलेन, पत्थर एक बार मंदिर जाता है, पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. लेकिन इंसान हर रोज मंदिर जाकर भी पत्थर का पत्थर ही रहता है. बदल कुठेतरी दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे. हा बदल झाला पाहिजे आपल्यामध्ये सुद्धा. माणसं फार ज्ञानाने सुशिक्षित झाली, फक्त ज्ञानाने मोठी झाली, पण संस्कार मात्र तिळभर सुद्धा माणसात राहिले नाहीत. बरोबर आहे का नाही. आज बघा शाळेमध्ये सुद्धा लेकरांना परीक्षा आहेत, ते प्रतिज्ञा आहेत, ऐकायला सुद्धा काहीतरी बदल व्हावा. कोणती प्रतिज्ञा सांगा बरं. आता मगाशी फार टाळ्या वाजवायला होत्या. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसासी कुत्र्यासारखं वागणे. असंच का मग माणसासारखं कधी वागाल तुम्ही. माणूस चंद्रावर गेला पण सख्खा भाऊ घरात चंद्रकांत आहे, त्याच्यासोबत याचं आयुष्यभर जमत नाही. स्त्रिया मंगळावर गेल्या पण शेजारच्या मंगळा काकूचं हिचं उभा आयुष्यामध्ये कधी जमत नाही. दगडात सुद्धा बदल होतो, प्राण्यात बदल होतो. प्राण्यात सुद्धा प्राणी सुद्धा प्रामाणिक आहे. तुम्हाला डुक्कर माहिती आहे ना सगळ्यांना. आता रात्री नाव घेऊ नये म्हणतात पण हरी आला हातान मग कैसी. हा आता डुक्कर पाहिलं का तुम्ही, त्याचं नियोजन ज्या ठिकाणी भगवंताने केलेलं आहे, त्याचं खाद्य जे आहे तेच ते खातं, तिथंच त्याच जागेवर ते लोळत असतं. कधी असं ऐकलं का एखादं डुक्कर गटाराच्या कडेवरून उठलं आणि एखाद्या बंगल्यामध्ये जाऊन सोप्यावरती जाऊन बसलं, असं कधी ऐकण्यात आलं. पण मी सांगेन अशी अनेक दोन पायाची बंगल्यातली डुकरं आहेत, ती कधी कधी नालीच्या कडेला सुद्धा पाहायला मिळतात. विठ्ठल म्हणून संतांनी सांगितलं देवाची शरणागती करा, त्याला आपलंसं करा. पण आपण सगळं हे बाजूला ठेवलं, देवाला आपलंसं करतो का. या देहाचं खरं सार्थक तिथंच आहे महाराज.
देवाला आपलं म्हणलं पाहिजे. हरी देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा माझा देव माझा माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा हीच माझी सत्यवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवा मी देवाचा. देवाला आपलंसं केलं पाहिजे. कुठपर्यंत देव पाहावया गेलो तेथे देवाची इथपर्यंत देवाला आपलंसं केलं पाहिजे. का देव पाहावया गेलो येताना नवी बघून चप्पल घेऊन आलो असं का. मला फार विनोदाची सवय नाही पण काही जणांना इकडं सुद्धा जास्त रस आहे म्हणून देवाला आपलं करायचं. पण आपण सगळे देवाला बाजूला ठेवलो आणि जे आपलं नाही त्यालाच आपलंसं म्हणायला लागलो. पण तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये काळाचे धन कुबीराचे देह हे काळाचे धन कुबीराचे हो. देह हे काळाचे धन कुबीराचे देह हे काळाचे धन कुबीराचे. पण मला मोतीराम महाराज ते स्वेटर घातल्यामुळे ओळखू येईना झाली. कोट एकमेव तुमच्या अंगावर असतो बघा पण आज जरा झाकून गेलाय. मामा ले हास नुका तिथं टाळ चांगलंय. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारा यांनी सांगितलं देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. इथं मनुष्याचं काही सुद्धा नाही. ज्या देहाला आपलं 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 म्हणून एवढं माणूस जपतो तो देह सुद्धा आपला आहे का माय आपला नाही. आणि आस्ता तुम्हाला डोकं दुखावं वाटतं का. पण ते दुखतं ना. कोणाला वाटतं का गुडघे दुखावे वाटत नाही पण दुखतात ते आपले नाहीत. तो देह आपला नाही.
काही काळापुरता आपल्या सोबत तो आहे. देह हा पाचाचा आणि लाऊसना शिखी ज्याचा त्यासी देणे लागे. काही काळानंतर तो काळ येणार आहे आणि या देहाला घेऊन जाणार. काळाची हे मुडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा मायबा सोडविना तेव्हा मायबा. काळाचे उडे पडेल बाजवा सोडविना तेव्हा मायबा सोडविना तेव्हा मायबा. काळाची मुडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा मायबाबा. काळाची मुडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा मायबाबा सोडविना तेव्हा मायबाबा. काळाची काळाची उडी पडले जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप. चाल लक्षात ठेवायचं नाही, त्याच्यातले शब्द सुद्धा लक्षात ठेवा. चाल तुमच्यासाठी आहे, रोज गुणगुणत जाते. काळाची हे उडी पडेल बाजवा, आहे की नाही? छान आहे. हे फक्त शब्द रोज एकदा का होईना हे प्रमाण म्हणत जा, जेणेकरून अंगात जो अहंकार भरलाय तो एक ना एक दिवस बाहेर जाईल. या देहाला आपलं म्हणतो, देहाला नटवण्याचा सजवण्याचा प्रयत्न माणूस करतो. या देहामध्ये राहून रात्रंदिवस कष्ट करून हाडाची काड रक्ताचं पाणी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून माणूस आयुष्यामध्ये धन कमवण्याचा प्रयत्न करतो. ते धन सुद्धा तुमचं आमचं नाही. फार मोठा एखाद्याने बंगला बांधला, तो त्याच्यासोबत जातो का? जात नाही. कबीरदासजी महाराज बोलतात पहा, अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. आपने खातिर महल बनाया कादिर जंगल सोया. मायबाप या देहाला आल्यानंतर या देहाला कितीही आपलं म्हणा, या देहामध्ये राहून अहोरात्र कष्ट करून अफाट धन कमवण्याचा प्रयत्न करा. अफाट मोठा बंगला बांधा, पण आपला शेवटचा मुक्काम ठरलेला आहे, निश्चित आहे. तो म्हणजे जंगलामध्ये, स्मशानामध्ये. कबीरदासजी महाराज बोलतात, अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. या देहाला कितीही आपलं म्हणा, या देहाला कितीही चांगले चांगलं या ठिकाणी खाऊ घाला, या देहाला कितीही सजवण्याचा धजवण्याचा नटवण्याचा प्रयत्न करा,
पण हा देह आपला नाही. या देहाची माती ही एक ना एक दिवस होणार आहे. या हाडाला कितीही मजबूत करण्याचा प्रयत्न करा, देवाने केस पांढरे केले म्हणून त्याला पुन्हा पुन्हा काळ करण्याचा प्रयत्न करा. एक ना एक दिवस जशी गवताची पेंडी जळावी ना, तसे हे केस सुद्धा जळून जातात. जशी एखादी लाकडाची मोळी जळावी ना, तशी ही शरीरातली हाडं सुद्धा जळून जातात. कबीरदासजी महाराज बोलतात, हाड जले जैसी लकड़ी की मोली, जले जैसी घास की कोली. हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की कोली. या देहामध्ये राहून कितीही नाते गोते कमवण्याचा प्रयत्न करा, कितीही म्हणा ही माझी बायको, ही माझी आई, हे माझे वडील, ही माझी मुलं, कितीही तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा, नाते गोते जीवनामध्ये जोडा. पण मायबाप, जोपर्यंत आपण या देहामध्ये आहोत, जोपर्यंत या देहामध्ये आपला प्राण आहे, तोपर्यंत या नात्या गोत्याचा सुद्धा संबंध हित आहे. कबीरदासजी महाराज बोलतात, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मर गए दूर दुनिया. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मर गए दूर दुनिया. देखत नयनों में मीठी मिलाई, देखत नयनों में मीठी मिलाई. सतन धन की ओट बढ़ाई, बोला बोला. सतन इथं आल्यानंतर माणसाचं काहीच नाही. एक देव सोडला तर आपलं इथं काहीच उरणार नाही. म्हणून हे माझं 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 जे म्हणताय, तो देणाराही तोच आहे आणि नेणारा सुद्धा तोच आहे. इथं फक्त त्याची सत्ता आहे. अभंगाचं तिसरं देता देवविता, नेता देवविता, देता देवविता, नेता देवविता. नेता देवविता, नेता देवविता, देता देवविता, नेता देवविता. देता देवविता, नेता देवविता, देता देवविता, नेता देवविता. नेता देवविता, नेता देवविता, नेता देवविता, नेता देवविता. यज्ञ सत्ता काय आहे, यज्ञ सत्ता काय आहे. देह कळाचे धन कुबिराचे, देह कळाचे धन कुबिराचे. काय आहे, याची सत्ता काय आहे. देह काचे धन कुबिराचे, देह काचे धन कुबिराचे. कुबेराम कुबेराचे. देता देवविता,
नेता नेमविता येथे याची सत्ता काय आहे? इथे तुमचं आमचं काहीच नाही आहे का माय लाडक्या बहिणी? तुम्ही वाट पाहून पाहून राहिल्या पण आलेच नाही ना संक्रांतीला. हा बघितली ना सगळ्यांनी वाट. पण लोकावर किती म्हणून लक्ष ठेवावं? लोकाच्या देण्यावर. लोकांनी दिलेलं कधीच पुरत नाही. आता सरकार रस्ते सुद्धा देतं पण आता अशी अवस्था इथल्या आपल्या रस्त्याची, रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. पुरत नाही काही सुद्धा. हा देवाने दिलेलं तुम्ही बोलायचं आता. तुम्ही देवाने दिलेलं सरत नाही, लोकांनी दिलेलं पुरत नाही, आई वडिलांनी दिलेलं उरत नाही, सत्य कधी डरत नाही, समुद्र कुणी भरत नाही, जीव परमार्थ करत नाही म्हणूनच तो तरत सुद्धा नाही. आणि हे माझ्यासारख्या कीर्तनकाराने किती जरी सांगितलं तरी तुमच्या डोक्यात शिरत नाही. वा म्हणून लोकावर जास्त देणारा तो आहे, नेणारा सुद्धा कोण आहे? तोच आहे. इथं सत्ता काहीच नाही. पण तुम्ही माझं 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 सगळं माझं माझं म्हणून सांगेन मी तुम्हाला. निमित्त मात्र आपण आहोत. एक दृष्टांत देते आणि या ठिकाणी आपली सेवा सुद्धा थांबेल. गाव आहे महाराज, थोडंसं जास्त इकडं ना तिकडं झालं तर काय हरकत आहे? आणि असं कोणाला झोप यायली हो? पहिलंच कीर्तन आहे त्याच्यामुळं जास्त वेळ चालू द्या की. मोबाईलचा काळ आहे. हा मोबाईलचा काळ आहे. मोबाईलचा काळ आहे. एक दिवस हेच चालणार आहे महाराज. मोबाईलमुळं सगळी जात आहेत आणि जाणार सुद्धा आहेत. मोबाईल जास्त बघायचा नाही. अगोदर म्हणायचे पाणी हेच माणसाचं जीवन आहे, पण आता असं म्हणायचं नाही, मोबाईल हेच माणसाचं जीवन आहे असं झालेलं आहे. आपलं आपलं म्हणायचं नाही. एक व्यक्ती रेल्वेमध्ये बसलाय, सगळं काही सामान घेतलं सोबत, प्रवासासाठी निघाला आणि जे काही सामान सोबत होतं ते सामान डोक्यावर घेतलं. सोबत जो मित्र होता त्याने सांगितलं, बाबा एवढ्या मोठ्या रेल्वेमध्ये बसलो आपण, एवढी मोठी जागा शिल्लक आहे, ठेवते ओझं खाली, डोक्यावर कशाला घेतलं? तो म्हणाला आपणही रेल्वेत बसायचं आणि वरून आपलं ओझं सुद्धा रेल्वेत द्यायचं का? मला सांगा बाबा, ते खाली ठेवलं काय आणि डोक्यावर घेतलं काय? रेल्वेतच आहे की. तसं आपण सुद्धा इथं आपण करत नाहीत, जो काही तो करून घेतोय आपल्याकडून. आपण या ठिकाणी फक्त निमित्त मात्र आहोत. एकदा मायबाप सगळ्यांनी हात वरती करायचे आहेत. ज्याची सत्ता आहे, ज्याच्या सत्तेने या ठिकाणी वृक्षाचं पान हलतं, वृक्षाची पाने हली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे, असा सत्ताधीश असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि त्या परमात्म्याचं सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं. ज्यांना आहेत त्यांनी करा. ओट्यावर कट्यावर इकडं तिकडं बसलेले सगळे जण करा. कधी कधी आता सुनवास आहे महाराज, सुनच ऐकत जा की, करा वरती हात. आहेत त्यांनी करायचे. तिकडं दिसनात मला, नाहीत का तिकडं? करा ना माय, सगळ्यांनी करा. आमचे भैया शूटिंग वगैरे घेणार आहेत. भैया म्हणतील काय ताई तुमच्या गावची लोक हातच वर करत नव्हते. केले का? तिकडे राहिले. जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मधली बालकनी राहू द्या असेच काकड्यापर्यंत. फार छान वाटायले. शूटिंग घ्या दादा. हरी लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग.
रघुवीर राधा गोविंदा राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा राधा गोविंद रखमाई पांडुरंग राधा गोविंदा रखमाई पांडुरंग राधा गोविंद रखमाई पांडुरंग राधा गोविंद रखमाई पांडुरंग राधा गोविंद रखमाई पांडुरंग राधा गोविंद रखमाई पांडुरंग पांडुरंग ओ पार कुमारी जय देवडो पारमये जय ज्यांनी केले त्यांना धन्यवाद, नाही केले त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आता तुमच्यासोबत का वादत बसू का? सगळ्या सासाच दिसायल्यात मला इथं. आपलं इथं काही सुद्धा त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेने सगळं काही या ठिकाणी चालतं. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगा ते चाळिता. सगळी बाहेरगावून आलेली मंडळी आहेत आणि या ठिकाणी कीर्तनाची वेळ सुद्धा संपलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी भजन केलंच नाही मनासारखं. अहो केवढ्या या पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेली माणसं आहोत. किती मोठी ही संतांची भूमी आहे आणि इथं सगळ्यांनी भजन करायला पाहिजे होतं. मी सांगेन तुम्हाला, खरी शान तर त्याच्या भगवंताच्या भजनामध्येच आहे. घरामध्ये बाप आणि माय, घरामध्ये बाप आणि माय, गोठ्यात गाय, अंगणात तुळस, मंदिरावरती कळस, चित्तात ज्ञानोबा तुकाराम आणि ओठामध्ये सातत्यानं भगवंताचं नाम. हीच आहे आमच्या महाराष्ट्राची शान. म्हणून इथं फक्त त्याची सत्ता आहे, आपण मात्र निमित्त मात्र आहोत. अभंगाचं शेवटचं निमित्ताचा धनी केलाच प्राणी निमित्ताचा धनी केलाच प्राणी निमित्ताचा धनी केलाच प्राणी निमित्ताचा धनी केलाच प्राणी म्हणून व्यर्थ गेला म्हणून व्यर्थ गेला व्यर्थ गेला देह कला धन कुबेरा देह कला धन कुबेरा मनोने व्यर्थ गेला तुका मने मनोने व्यर्थ गेला निमित्त काळाचे धन कुबेराचे देह काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे
मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केलासे प्राणी म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे यथामती यथा अवकाश जशी भक्तराज हनुमंतरायाने भगवान खंडेरायाने या अल्पज्ञानी बुद्धीला जशी चालना दिली तसं तसं मी चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। जे योग्य वाटलं असेल त्याचा अंगीकार करा आणि जे अयोग्य असेल ते माझं मला परत करा, कारण जे चांगलं असतं ते भगवंताच्या कृपेशिवाय या ठिकाणी येत नसतं। साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची या न्यायाने
या ठिकाणी जसं जमल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर समस्त हारवाडी ग्रामस्थांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते. आणि ज्या सगळ्या महाराज मंडळींनी अतिशय सुंदर साथ दिलेली आहे त्या सर्वांना या ठिकाणी मनोभावे धन्यवाद असतील. आमचे गिरी महाराज आत्ता आलेले आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद असेल. सगळ्यांना धन्यवाद. कोणी राहिलं का? सगळ्या गावातल्या महिलांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळं या गादीची मी आज अधिकारी झालेली आहे, ज्यांचं माझ्या जीवनामध्ये फार मोठं सहकार्य आहे, ज्यांचं योगदान मला लाभलेलं आहे, असे असणारे माझे पती परमेश्वर. आणि पती हा परमेश्वर असतो. जर चांगला असेल, संस्कारित असेल, माळकरी असेल, हरिपाठ करणारा असेल, काकडा करणारा असेल तर तो पती हा परमेश्वर. नाहीतर 4-5 वाजले की झुलत येणारा असेल तर मग मात्र त्याची गय करायची नाही. जे हातात आहे ते हाणायचं. म्हणून या ठिकाणी माझे पतिदेव सुद्धा समस्त आमचा पांडुळे परिवारही आहे, पतिदेव आहे. नाव घेतलं का तुम्ही संक्रांतीला? हा, मी इथं म्हणून आता घ्या. हा, कार्यक्रमामुळे वगैरे इकडं काही येणं जास्त नसतं. घ्यायचं का? आदरणीय साठे बाबा, आमचे भाऊ हे सगळे म्हणत असतील तर घ्यायचं. घ्यायचं ना. टाळ वाजे मृदंग वाजे, टाळ वाजे मृदंग वाजे, वाजे हरीचा विना. प्रशांत महाराजांचं नाव घेते सर्वांनी. ज्ञानेश्वर माऊली म्हणा. ज्ञानेश्वर माऊली, हरेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव